हॅलो, इंटरनेट इश्यू होता. हॅलो. प्लीज परत कनेक्ट करता का सगळेजण? इंटरनेट इश्यू होता थोडा. हा मॅडम, केला ना कनेक्ट? हा, एक मिनिट. मी बाकीचे स्टुडंट्स नाही आले, परत मेसेज टाकते मी. जास्त हेवी यूसेज त्यामुळे वेळ लागतोय. हेवी यूज मला म्हणायचं काही नाही. हेवी यूज नाही म्हणलं तर काय म्हणाल? तो हेवी यूज आहे. 4-5 ओके, ठीक आहे. हे आपण जे काढलं ते समजलं का? परत सांगू? आपण असाइनमेंट ही ट्राय समजलं करू. मॅडम. हे समजलं ना? ओके. हा सेम जो आपण इकडे काढलाय तोच व्ह्यू मिरर इकडे करायचा किंवा इकडे डबल काढायचं तुम्हाला. मिरर नका करू, शक्यतो परत काढा म्हणजे प्रॅक्टिस होईल. ओके. देन हे तुम्हाला इथे फक्त कनेक्ट करायचं आहे. दॅट्स इट. मग हे तुम्ही डिलीट करा, परत काढा, कसंही करा. लाईन कमांड घेऊन याच्या एंड पॉइंटनी सी सर्कल, इथे एंड पॉइंट घ्या 22, स्पेस बार आणि इकडे परत 4चं सर्कल्स तुम्हाला इथे घ्यायचे. TR डबल एंटर, ट्रिम करायचा रिमेनिंग डेटा जो तुम्हाला इथे लागणार नाहीये. आणि सेम इथे रेडी केलंय तुमचं. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ती डायग्राम कम्प्लीट करायची. ओके. तर लास्टची ही जी राहिली ती डायग्राम अँड देन ही डायग्राम, दोन्ही डायग्राम तुम्हाला कम्प्लीट करायची आहे. ही डायग्राम मी काढून दाखवणार आहे, त्यानंतर तुम्ही कम्प्लीट करा. असाइनमेंट नंबर 5 जी आहे ही ऑप्शनल आहे. 5 आणि 6 जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता प्रॅक्टिस म्हणून. अदरवाईज नेसेसरी नाहीये. मेकच्या स्टुडंटसाठी घेतली होती आम्ही ती. आपले प्लॅनिंगचे असाइनमेंट 7 पासून सुरू होतात, मग तिथपासून आपले असाइनमेंट सुरू होतील. आज आपल्याला मॉडिफाय टूलबार घ्यायचा आहे. लास्ट लेक्चरला आपण ड्रॉ टूलबार घेतला होता, तर ड्रॉ मधलं हे आपलं सगळं ऑप्शन्स झालेले आहेत. मॉडिफाय टूलबार मध्ये तुमचं फर्स्ट कमांड आहे तुम्हाला मूव्ह. REC फॉर रेक्टँगल. मग तुम्ही इथे रेक्टँगलचा एक पॉइंट घेतला. जे तुम्हाला रेक्टँगल पाहिजे त्या डायमेन्शन्स मध्ये तुम्ही रेक्टँगल घ्या. जर तुमचे डायमेन्शन्स असतील 20,20 एंटर, तर तुमचा 20x20 चा एक स्क्वेअर रेडी होतो. आता हा जो स्क्वेअर आहे याला सिलेक्ट केल्यानंतर मला मूव्ह करायचा आहे. तर मॉडिफाय टूलबार्स जे आहेत ते यूज करण्याआधी स्टार्टचे 2 लेटर्स आहेत, त्याचे मोस्ट ऑफ द तेच शॉर्टकट्स आहेत. MO फॉर मूव्ह. ओके. तर तुमचा मूव्ह येतं, मग तुम्ही असं याच्यामध्ये मूव्ह करू शकता. जर तुम्ही F8 ऑफ केलं तर तुम्ही कुठल्याही अँगलमध्ये किंवा ऍक्सिसमध्ये त्याला मूव्ह करू शकता. टॅप प्रेस केला तर अँगल आणि असं प्रेस केलं तर लेंथ. समजा मला 50 लेंथला आणि अँगल मला किती 20 डिग्रीज मध्ये मूव्ह करायचा, तर तो तसा मूव्ह होतो ऑब्जेक्ट तुमचा. ओके. तर तो तुमचा मूव्हचा आहे. देन तुम्हाला रोटेटचा आहे. सिलेक्ट RO फॉर रोटेट. एक पॉइंट घेतला आणि मला रोटेट करायचा आहे. अगोदर काय करायचं, त्या ऍक्सिसला फिक्स करायचा. ओके. देन या ऍक्सिसने मला तो रोटेट करायचा. सिलेक्ट रोटेट. एक पॉइंट घेतला मी. रेफरन्स लाईननी F8 जर असेल तुमचं स्ट्रेट 90 मध्ये तर F8, नाहीतर मला कुठनं घ्यायचा, या ऍक्सिस पासून मला रोटेट करायचा. तर किती अँगल मध्ये तुम्हाला तो रोटेट करायचा तसं सेट करा. समजा मला 45 मध्ये रोटेट करायचं, तर मी 45 म्हणणार आहे. तर असं होतं. सेम ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केला, रोटेट म्हटलं. आता हा पॉइंट मला अजून रोटेट करायचा. कुठल्या अँगल मध्ये रोटेट करायचा, मला अजून 45 मध्ये करायचा, म्हणजे तो 90 ला फिक्स होईल माझं. हे लाईक दिस. कॉपी. सिलेक्ट CO फॉर कॉपी. मग तुम्हाला जर कॉपी करायचंय बट लिनियरली कॉपी करायचं, F8 घ्या पॅरलली कॉपी करण्यासाठी. मग तुम्हाला तिथे मल्टिपल कॉपी करता येतात. किती डिस्टन्सवर जर कॉपी करायचं असेल तर डिस्टन्स टाईप करा तिथे. मग त्या पॉईंटपासनं, या पॉईंटपासनं ते डिस्टन्स येणार आहे. समजा मी CO कॉपी केला, याच्यामध्ये एक पॉईंट घेतला मी इथे, ठीक आहे, आणि मी असं कॉपी करतेय त्याला. तर तुम्हाला ते डिस्टन्स तिथे टाकता येतं किंवा तुम्ही असं पण करू शकता. तर त्या याच्यावरती हे बघा मल्टिपली कॉपी होतं 10 वरती पण. आणि डिरेक्टली तुम्हाला सिलेक्ट करून एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत मूव्ह करताय. तो जो सिलेक्शन जो पॉईंट आहे त्या पॉईंट पासून त्याचे डायमेन्शन्स तो मेजर करणार आहे किंवा तो पॉईंट तो शिफ्ट करणार आहे. हा त्याच्या मूव्ह मध्ये येतो. ओके. देन तुम्हाला आहे मिरर कमांड. मिरर साठी ऑप्शन आहे तुम्हाला. ऑब्जेक्ट जो आहे तो तुमचा कम्प्लीट सिलेक्ट करायचा मिरर साठी. MI मिररचा शॉर्टकट आहे. मिरर म्हणलं मी
देन आता मिरर तुम्हाला 2 मिरर आहेत. एक तुमचा ऍक्सिस मिरर आहे, एक तुम्हाला डिस्टन्स पासून मिरर आहे. समजा मला याच ऍक्सिसला मिरर पाहिजे, तर तुम्ही काय करणार, त्याच ऍक्सिस पासून सिलेक्ट करणार, एंटर प्रेस करा, मग तुम्हाला तो असा दिसतो ऑब्जेक्ट. जर तुम्हाला पर्टिक्युलर डिस्टन्स वरती मिरर पाहिजे तर तुम्हाला आधी तो डिस्टन्स मार्क करून घ्यावा लागेल. मग त्यासाठी ओ कमांड ऑफसेट, समजा या लाईन पासून मला पर्टिक्युलर डायमेन्शन्स पर्यंत पाहिजे, मला 20 जे मीटर डिस्टन्स आहे त्याच्यावरती मला ते मिरर पाहिजे, तर तुम्ही इथनं लाईन घ्या किंवा तुम्ही ऑफसेट पण काढू शकता तुमचा. आता मोठा ऑफसेट झाला माझा, मी एक लाईन काढतीये, या पॉइंटला मॅच होईल अशी एक लाईन घेते. प्रोजेक्शन लाईन जी आहे तुम्ही असं जर घेतला तर तुम्हाला इथे प्रोजेक्शन लाईन दिसेल अशी, ऑफसेट आणि 20 एंटर. तर या लाईनचा मी इथे घेतला एक मार्क. ओके, आता या दोघांना मी कंप्लीट ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, MI फॉर मिरर, ठीक आहे. आणि या लाईन वरती जस्ट ती लाईन ड्रॉ करायची आणि एंटर प्रेस करायचं. तुमचं मिरर तुम्हाला एक्झॅक्टली हाफ ऑफ डिस्टन्स वरती तुम्हाला ते मिरर मिळतं. तर 2 ऑप्शन मध्ये तुम्ही मिरर घेऊ शकता. व्हर्टिकली पण सेम कंडिशन आहे, हॉरिझॉन्टली पण सेम कंडिशन आहे मिररची, ठीक आहे. देन तुम्हाला आहे त्याच्यामध्ये फिलेट आणि ट्रिम. नॉर्मली फिलेट आणि ट्रिम तुम्हाला रेक्टँगल मध्ये मी एकदा सांगितलंय ऑलरेडी, तरी परत एकदा सांगते. हे बघा, आता फिलेट आणि ट्रिमचं काय आहे याच्यामध्ये, फिलेटमध्ये तुम्हाला चॅम्फर पण आहे, CHA फॉर चॅम्फर, जी कॉर्नर जॉईन करण्यासाठी पण होते आणि तुम्हाला एक शार्प एज कट करण्यासाठी पण होते. फॉर एक्झाम्पल माझी अशी लाईन आहे, ही लाईन आहे आणि ही पण तिला पॅरलच आहे, बट ती कनेक्टिंग नाहीये दोघी, अशा सिच्युएशन मध्ये तर त्याला CHA चॅम्फर म्हटलं, तर त्या दोन लाईन कॉर्नर कनेक्ट करतात लाईक दिस. हा एक यूज आहे. सेकंड यूज आहे चॅम्फर करायचं आणि डिस्टन्स म्हणायचं. मग तुम्हाला कट कितीवर हवा इथून, समजा मला एक कट आहे 5 वर पाहिजे आणि एंटर, दुसरा आहे माझा 4 मीटरवर पाहिजे, तर 5 वरती कुठला हवाय, या लाईनचा, आणि 4 वरती कुठला हवाय, या लाईनचा. तर सेम तुमचा तो तसा कट होतो. सेम कमांड तुम्हाला परत घ्यायची आहे, चॅम्फर, राईट क्लिक डिस्टन्स अँड देन 0 एंटर, 0 एंटर. जे आपण देतो ते तुम्हाला परत हे करायचं, बॅक करून सेव्ह करायचंय, म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा केव्हा आपण यूज करू ते 0ला सेट असेल, त्यासाठी करायचंय. रिव्हर्स कमांड यूज करायची आहे. हे तुमचं चॅम्फर आहे, हे पण चॅम्फर आहे, दोन्ही यूज आहे. फिलेट आहे तुम्हाला, F फॉर फिलेट, राईट क्लिक करायचं आणि रेडियस द्यायची आहे. समजा कुठल्या तरी एक 10 मीटर मध्ये मला 10 रेडियस मध्ये द्यायचं, तर 10 एंटर. कुठल्या 2 वॉल्सला हवे तर त्या 2 वॉल्सला सिलेक्ट करायचं. स्पेस बार जर प्रेस केला तुम्ही तर तीच कमांड तुमची रिपीट होणार आहे, लाईक दिस. तर हे तुमचं असं ऑब्जेक्ट आहे. आता सम सिच्युएशन तुम्हाला असाइनमेंट मध्ये आहेत बघा, आता हीच आपण आताच केलं त्याच असाइनमेंट मध्ये तुम्हाला हे होतं, आर्क होता हा वाला, ओके. असं 2 आर्क जे आहेत हे तुम्हाला नेहमी फिलेटनी करता येतात. आता या दोघांच्या मध्ये मला फिलेट द्यायचे, F फॉर फिलेट, राईट क्लिक, रेडियस. मला फिलेट आहे समजा 5चा, तर एंटर केलं मी, 5 रेडियसचं मी ते घेतलंय. हे बघा, हा असा डिरेक्टली मॅच होतो त्याला. तर हे रेडियसचं ऑप्शन तुम्हाला फिलेटनी यूज करता येतं. ट्रिम जे आहे ती डायरेक्टली शार्प एज घेतो. फिलेट पण तुम्हाला सेम करायचंय, राईट क्लिक करून तुम्ही त्याला रेडियस अँड देन 0 एंटर. नेक्स्ट टाइम यूज करण्यासाठी आपण त्या गोष्टी घेतो. देन आता तुम्हाला पर्टिक्युलर जर एखादा ऑब्जेक्ट घेतलाय मी इथे, स्केल करायचा आहे किंवा स्ट्रेच करायचा, तर स्ट्रेचचं काय आहे, स्ट्रेच म्हटलं मी आणि ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, तर तो मला स्ट्रेच करायचा, एंटर. लाईन आहे ती मी सिलेक्ट केली आणि स्ट्रेचचा मूव्ह आणि स्ट्रेचचा एकच आहे ऑप्शन, सिलेक्ट स्ट्रेच पार्ट सिलेक्ट घेतला मी तर मूव्ह होतो. फक्त जर मी त्याला स्ट्रेच म्हटलं आणि ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, एंटर केलं, हे बघा ते मूव्ह होतं स्ट्रेचला, आणि एक लाईन पण स्ट्रेच होते, बट ती अशी युजली नाही होत. असं पण तुम्हाला घेता येतं स्ट्रेचचं, सिलेक्ट करून ऑब्जेक्टला. देन स्केल आहे तुमच्याकडे. आपण हे घेतलं होतं, पुढे आपल्याला फर्निचर लेआउट आहे, ज्यामध्ये आपल्याला ब्लॉक्स क्रिएट करायचे. मी सध्या ब्लॉक घेते डायरेक्टली. तर ब्लॉक क्रिएट करण्यामध्ये काय होतं, आपला जो काही प्लॅन आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ते स्केल करायचं. समजा तुमचं हे WC आहे, समजा असा एखादा माझा ब्लॉक आहे आणि तो ब्लॉक माझा छोटा होत नाहीये किंवा मला माझ्या याच्यामध्ये मॅच करायचा आहे,
तर आपण काय करणार, सिलेक्ट SC फॉर स्केल, 1 पॉईंट द्यायचा आणि तुम्हाला जेवढं छोटं पाहिजे तेवढं छोटं घ्या, जेवढं मोठं पाहिजे तेवढं मोठं घ्या. समजा त्याला मी 0.1 केलं तर तो 0.1 असा छोटा होणार आहे डिरेक्टली. तुम्ही डायमेन्शन टाकून पण करू शकता आणि असं डिरेक्टली ऍक्सिस आणि रेफरन्स लाईननी पण करू शकता. हे बघा, डिरेक्टली आपण असं घेतलं तर असं, आणि जर रेफरन्स लाईननी करायचंय, सिलेक्ट SC फॉर स्केल, SC फॉर स्केल, आणि मग तुम्हाला इथे एक बेस पॉईंट द्यायचा आहे कुठला पण. समजा मी या लाईनचा हा बेस पॉईंट दिलाय, तर इथे तुम्हाला कॉपी आणि रेफरन्स देतात. रेफरन्स घेतला मी कुठला, या लाईनचा, आणि इथून इथपर्यंतच रेफरन्स घेतला तर या लाईनच्या अकॉर्डिंगलीच तो रेफर होणार आहे. हे बघा, या लाईनला आपण जसं मूव्ह करणार आहे अकॉर्डिंग टू दॅट तो तसा तुम्हाला त्याच्यामध्ये येणार आहे. तर हा तुमचा रेफरन्स होतो जो तुम्हाला स्केलमध्ये येतो, आणि नॉर्मली पण 0.1 सेट करून पण तुम्ही त्याचा रेफरन्स स्केलनी सेट करू शकता. तर हा एक त्याच्यामध्ये ऑप्शन आहे. देन तुम्हाला याच्यामध्ये ॲरेचे ऑप्शन्स आहेत. ॲरेमध्ये 2-3 ऑप्शन आहेत. जर रेक्टँग्युलर आहे, माझं एक रेक्टँगल आहे, त्याच्यामध्ये मी असं ॲरे करायचं आहे मला. मोठ्या रेक्टँगलचा करा किंवा छोट्या रेक्टँगलचा करा. जो रेक्टँगलचा ॲरे पाहिजे तो सेट करायचा फक्त. फॉर एक्झाम्पल हा माझा रेक्टँगल मला ॲरे करायचा आहे. सिलेक्ट, मला ॲरे करायचा आहे. ॲरे म्हटला मी, तर तुम्हाला कुठल्या वेनी पाहिजे वगैरे सेट करू शकता. ॲरेला सेट केल्यानंतर आपल्याला काही इथे कॉलम्स येतात. तुमचे नंबर ऑफ कॉलम्स तुम्हाला किती पाहिजे ते तुम्ही इथे सेट करू शकता. लेफ्टला पाहिजे, रोज किती पाहिजे ते पण सेट करता येतं. दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते इथे सेट करता येतं. बाकी जे ॲरेचे सगळे आहेत ते तुम्हाला इथे घेता येतात. आपल्याला हे जास्त युजला नाही, मेकला ते स्क्रूज वगैरे बनवण्यासाठी जास्त यूज. हे ॲरेची कमांड याच्यामध्ये, याचं काय होतं, सिलेक्ट केलं की हे ग्रुप मेंबर येतं. एडिट वगैरे सगळं याच्यातच आहे, क्लोज पण इथनच होतं. हा एक ॲरेचा मेंबर आहे, सिलेक्ट केलं की एकत्र सिलेक्ट होतं. रेक्टँग्युलर ॲरे म्हणतात त्याला. देन सेकंडरी आहे तुमचा पाथ ॲरे. समजा तुम्ही एखादा पाथ काढला, म्हणजे मी एक इथनं ॲरो काढला किंवा नॉर्मली लाईन केव्हा घेतली, एफेक्ट ऑफ केला मी, असं एखादी लाईन दिली आणि सर्कल काढले मी या लाईन वरती, कुठे पण काढा. आता बघा मी इथे काढला, मला हा सर्कल याच्यावरती द्यायचा, सिलेक्ट करायचं, ॲरेवरती जायचं, पाथ ॲरे, आणि हा करायचा. तर तो पाथ तुमचा डाऊनस्ट्रीम असेल की डाऊनस्ट्रीम जाणार, आणि तुम्हाला जसं जसं त्यांना जवळ पाहिजे तुमचा पाथ तसा घ्या, तसं येणार आहे त्यामध्ये. 1 मिनिट, तर मी यांना सिलेक्ट केलं. माझे रोज किती ते मी करू शकते. बेस पॉईंट पण मला एडिट करता येतात, अँड इच अँड एव्हरी ॲरेचा नंबर आहे तो पण मला इथे घेता येतो, टोटल पण घेता येते. समजा मला जे आयटम्स किंवा रोज मला चेंज करायचे, मला सेकंड पाहिजे तर मला असे 2 रोज मध्ये पण घेता येतं. एडिट सोर्सेस आहेत तुमचे, तर तुम्ही स्टार्टला कुठून एडिट केलंय तर ते सोर्सेस तुम्हाला एडिट करता येतात. मी सिलेक्ट केलं, आपल्याला ॲरेचा हा जो आहे रोज 2 घेतलाय मी इकडे, तुम्हाला त्याचं लोकेशन वगैरे बाकीचे डिटेल्स जे आहेत ते ॲरे मध्ये सेट करता येतात. मोस्टली यूज आहे आपल्याला पोलार ॲरेचा जास्त यूज करतात. पोलार म्हणजे एक सर्कल आहे, सर्कल वरती एक ॲरे काढला जातो, त्याला पोलार ॲरे म्हणतात. सर्कल घेतलाय मी आणि नॉर्मली मी इथे एक ॲरे काढलाय. जस्ट अ मिनिट. समजा हा सर्कल जो आहे तो मला याच्यामध्ये पूर्ण सर्कलला हवाय, तर आपण काय करणार, त्या सर्कलला सिलेक्ट करणार, देन इथे ॲरे मध्ये जाणार आणि पोलार ॲरे म्हणणार. पोलार ॲरे म्हणल्यानंतर पण तुम्हाला त्या एज वरती जेव्हा तुम्ही जाल ना, तेव्हा तुम्हाला याचा सेंटर पॉईंट नोटिफाय होईल. सेंटर पॉईंट नोटिफाय झाल्यानंतर तुम्हाला तो ॲरे येतो. तर तुम्हाला इथे पोलार ॲरे मिळतो. ओके, आता हे जे सर्कल्स आहेत ते तुम्हाला त्या सर्कल्स मध्ये एडिटिंग करायची. फॉर एक्झाम्पल जे आयटम्स आहेत ते वाढवायचे, तर मी 8 घेतलं तर 8 डिजिट येतात. आता इथे 36 डिग्री मध्ये, म्हणजे ते कम्प्लीट सर्कलला आलेत. मला तसं न करता 270 पर्यंतच पाहिजे, तर 270 पर्यंतच येणार. समजा तुम्ही त्याला एडिट केलं 180 मध्येच घेतलं तर ते 180 मध्येच येणार, स्पेसिंग अशी जवळ येईल त्याची. हे बघा असं, म्हणजे जशी तुमची रिक्वायरमेंट आहे तुमच्या ड्रॉइंगची, तर तसं तुम्ही त्याला काढू शकता. हे त्याचा ॲरे आहे. सिलेक्ट केल्यानंतर ॲरेचे बाकी सगळे एडिट, बेस पॉईंट, हे सगळं डायरेक्शन वगैरे चेंज करू शकता. आपल्याला त्याच्यात काय आहेत की ते क्वांटिटीज किती आहेत आणि त्याचा ॲरो आणि स्पेसिंग वरती पण तुम्ही चेंजेस करू शकता आणि त्याच्या ॲरेज वरती पण चेंजेस करू शकता.
पाहिजे तर असं तुम्हाला हे ॲरोनी पण कंट्रोल करता येतं. शक्यतो ॲरोनी नका करू, इथनंच करा, म्हणजे ते तुम्हाला क्लिअर व्यवस्थित घेता येईल. लाईक दिस. तर हे तुमचं असंही आहे. परत मूव्ह वरती आल्यानंतर तुम्हाला ॲरेमध्ये हे ऑप्शन्स आहेत, हे इथे ठेवता येते. देन तुम्हाला ट्रिम कमांड आहे. एक्स्ट्रा ज्या लाईन्स असतात आपल्या ऑब्जेक्टच्या अननेसेसरी लाईन्स त्या ट्रिम करायच्या. तर TR डबल एंटर शॉर्टकट आहे त्याचा. सिंगल पण ट्रिम होतात असं, किंवा तुम्ही एकत्र पण ट्रिम करू शकता. हे बघा, असं सिलेक्ट केलं, जर तुमच्या 2 किंवा असं स्ट्रेट घेतलं तरी येतं, आणि 2 जर तुमच्या एकाच याच्यात होत असतील तर तुम्ही त्याला असं घेऊ शकता. 2 नाही येतात माझ्या, सिंगलच करायला लागते. मल्टिपली जर असतं तर अशा क्लीन पण तुमच्या ट्रिम पण होतात त्या क्लीन. ही एक्सप्लोडची कमांड आहे. जेव्हा मी ब्लॉक शिकवेल तेव्हा मी तो ब्लॉक एक्सप्लोड कसा करायचा तो शिकवणार आहे. म्हणजे एखादी गोष्ट क्रिएट केल्यानंतर ती रिव्हर्स म्हणजे ओपन कशी करायची याचा ऑब्जेक्ट येतो. देन तुम्हाला ऑफसेट कमांड आहे. समजा एक लाईन आहे माझी, या लाईन पासून सिमिलर लाईन क्रिएट करायची एक पर्टिक्युलर डिस्टन्सवर, त्यासाठी ओ कमांड आहे फॉर ऑफसेट. तुम्हाला किती वरती ऑफसेट पाहिजे तो तुम्ही फक्त इथे क्लिक करायचं रेफरन्स लाईन घेऊन, आणि तुम्हाला येणार. हे बघा, मी 10 वरती दिला. समजा मला थोडंसं जास्त पाहिजे तर ओ ऑफसेट मी 50 दिला, एंटर. तुम्ही कितीवर पण ऑफसेट काढू शकता. रेक्टँगलचा पण ऑफसेट येतो, लाईन कमांडचा पण बेसिक सेम ऑफसेट येतो. ओके, समजलं? या मॉडिफाय अजून थोड्याशा कमांड्स आहेत या आपल्या हळूहळू, म्हणजे जसं तुमचं स्प्लाइन झालं तर एडिट स्प्लाइन आहे, किंवा बाकीच्या ज्या गोष्टी त्या तुमच्या याच्यामध्ये होतील. काही ज्या आहेत त्या अॅनोटेशनच्या पार्टमध्ये आहेत, तर काही अॅनोटेशनच्या पार्टमध्ये येतील. या ज्या गोष्टी झाल्या याच्यामध्ये काही डाऊट आहे का तुम्हाला? मॉडिफाईड मध्ये मूव्ह, रोटेट, ट्रिम, कॉपी, मिरर, फिलेट मध्ये आहेत चॅम्फर वगैरे. चॅम्फर ब्लेंड आहे, पण ब्लेंड कर्व आहे, पण हा आपल्याला युजला नाहीये आणि हा आम्ही यूज पण नाही करत, सिलेबस मध्ये पण नाहीये. जर पाहिजे असेल तर मी ते स्प्लाइनला सांगते. म्हणजे एक लाईन आहे तिला स्ट्रेच करू शकतो आपण, अशी ऑप्शन ती कमांड आहे. ओ नो, परत हँग झाला. तर ती आपल्याला आहे, पाहिजे असेल तर मी तुम्हाला ती सांगून देईल. आणि ॲरेच्या मधले सगळे झाले स्केल, स्ट्रेच वगैरे. मॉडिफायच्या ज्या कमांड होत्या त्या तुमच्या झाल्या. याच्यात काही डाऊट आहे का तुम्हाला? आणि तुमची असाइनमेंट पण तुम्हाला